सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यांना सांगायचं आहे की तब्येत ठीक आहे, किती काळजी कराल. छान आहे मी आणि थँक्यू सो मच. तर 200वा एपिसोड सादर करताना आनंद होतो आहे. बघता बघता ही स्टोरी कुठून कुठे पोहोचली, बापरे. मग ती नोकर आता रोहितला शिव्या घालत होती त्याच्यासमोरच, म्हणजे राणीच्या नवऱ्याला. आणि आता ती लगेच म्हणाली, ओ साहेब, आता माझ्या नवऱ्याला पण 2 दिवस सुट्टी द्या. त्या मॅडमने मला 2 दिवस सुट्टी दिली. आम्ही तुमचं काम केलं की नाही, आता तुम्ही सुट्टी द्या बरं, आम्ही गावी जाऊन येतो. आणि रोहित म्हणाला, असं कसं, मी तर आत्ताच आलो ना, मग माझ्या जेवणाचं कोण बघेल. आणि ती नोकरची बायको म्हणाली, आता राणा आलाय की, तर तुमच्या मित्राला सांगून त्याच्या आईकडून घ्या की मागून जेवण, आणखीन थोड्या थापा मारून. ते काय बी सांगू नका, द्या बरं सुट्टी. मॅडमचं मन किती मोठं आहे. त्या आम्हाला सिनेमाची तिकीट काढून देतात, साड्या देतात, तुम्ही असलं काहीच करत नाही. आम्ही मात्र तुमच्यासाठी किती मोठी थाप मारली. मॅडमला जर कळलं तर तुमचं काय होईल. तसा रोहित घाबरला आणि म्हणाला, नको नको, त्यांना काही सांगू नका, देतो मी सुट्टी. आणि सिनेमाची तिकीटं पाहिजेत का, तर तीही देतो, जावा. आणि ती बहादरी नवऱ्याच्या हातात हात घालून त्याला घेऊनच गेली. आणि रोहित पुन्हा हसायला लागला आणि विचार करायला लागला, खरंच राणाच्या वडिलांनी राणाच्या आईला का बरं सोडली असेल. ती गरोदर असताना. एकेकाच्या डोक्यात काय येईल कुणास ठाऊक, असं म्हणून रोहित कुमार सिगारेट पीत बसले. आणि एवढे 3-4 दिवस राणासोबत घालवले आणि त्याला छान वाटत होतं. पण आता राणाच्या सोबतीची फार सवय झाली होती. त्याच्यासोबत उठायचं, त्याच्यासोबत एक्सरसाइज करायची, त्याच्यासोबतच झोपायचं, खूप सुंदर वाटायचं. आता बघता बघता संध्याकाळ झाली आणि रोहितला भूक लागली. इकडे राणा आणि राणीसुद्धा जेवणारच होते. राणालासुद्धा जेवण करू वाटत नव्हतं आणि तोसुद्धा रोहितच्या कंपनीला खूप मिस करायचा. आणि राणी म्हणाली, राणा काय झालं, तू जेवत का नाही बाळा. आणि राणा म्हणाला, आई मी माझं जेवण घेऊन जाऊ का, आणि खाली जेवू का त्या खालच्यांसोबत. राणी म्हणाली, का. राणा म्हणाला, अगं तू होत नव्हतीस तर माझी खूप काळजी घेतली त्यांनी. तुझी आणि त्यांची भांडण होते तरीसुद्धा त्यांनी मला खूप सहन केलं आणि ते माझ्याशी खूप छान बोलतात. मग ते आता काय खातील ग. राणी म्हणाली, खातील की काही, पण त्यांचा नोकर आहे की. राणा म्हणाला, मग त्यांचं ते खातील, मी माझं जेवण खातो, पण जाऊ दे ना आई मला प्लीज. असा राणानं हट्टच केला. आणि राणी म्हणाली, अरे मग मी एकटी येऊ का, जेवू का. राणा म्हणाला, मग तू पण चल. राणी म्हणाली, नाही नाही, त्या खडूसच्या घरात मी नाही येणार. राणा म्हणाला, मग मला जाऊ दे. आणि राणा आता ऐकतच नव्हता. आणि राणी म्हणाली, ठीक आहे जा, पण लवकर ये. मग राणा स्वतःची प्लेट उचलून घेऊन रोहितच्या घरात गेला. राणाला बघितला तसं रोहितला आनंद झाला आणि त्याला माहीत होतं राणा येणार म्हणजे येणार. आणि राणा मला, फ्रेंड मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो, पण एवढंसं पुरेल का. रोहित म्हणाला, आणखीन मागवतो ना काहीतरी, असं म्हणून आणखीन काहीतरी मागवलं. आणि आता राणा ऑर्डर केलेलं फूड खायचा आणि रोहित त्याच्या घरातून आलेलं फूड खायचा. आणि रोहितला राणीच्या हातचं जेवण आवडलं, चव ओळखीची वाटत होती. आणि आता राणाला म्हणाला, राणा माझा नोकर आता 2 दिवस येणार नाही, तर 2 दिवस माझ्या जेवणाची तू तजवीज कर. आणि राणा पण म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम. मग आता रोज सकाळी राणा आईला म्हणायचा, आई मला आज 2 डबे दे, मला भूक लागते. आणि राणी आपली त्याच्यासाठी 2 डबे द्यायची की. आणि बदमाश राणा स्कूलमध्ये जाता जाता एक डबा रोहितच्या रूममध्ये द्यायचा आणि संध्याकाळी येताना डबा घ्यायचा. दुसऱ्या दिवशी मात्र राणी त्याला स्कूलमध्ये सोडायला निघाली. आणि राणा म्हणाला, आई तू नको येऊ, तू घरात बस, मी जातो. राणी म्हणाली, असू दे, तेवढेच माझे पण पाय मोकळे होतात. मग राणी त्याला खाली सोडलं आणि पुन्हा तिच्या रूममध्ये आली. तर राणा पुन्हा पळत पळत वर गेला आणि रोहितच्या रूममध्ये डबा दिला आणि पुन्हा पळत खाली गेला. आणि किती तो बापाच्या जेवणासाठी आटापिटा. मग रोहित संध्याकाळी डबा देताना राणाला म्हणायचा, उद्या मला ही भाजी पाहिजे. आणि राणा राणीला जाऊन सांगायचं, आई उद्या मला ही भाजी पाहिजे. राणीसुद्धा ती भाजी करायची आणि डबे भरून भरून द्यायची. आणि इकडे रोहित कुमार आईजीच्या जीवावर बायजी उदार असल्यासारखं निवांत खायचे.
पण आज मात्र संध्याकाळी आल्यावर राणी म्हणाली, राणा, अरे एकच डब्बा कसा, दुसरा कुठे आहे? आणि बोलण्याच्या ओघात राणा म्हणाला, अगं तो तर खालीच राहिला, आणायचंच विसरलो, कुलूप होतं ना घराला. तशी राणीला शंका आली आणि म्हणाली, राणा खाली राहिला म्हणजे खाली कुठं? राणानं जीभ चावली. राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, राणा काय लपवतोस आईपासून, खरं खरं बोल. आणि राणा म्हणाला, सॉरी आई, पण ते खालचे आहेत ना, त्यांच्यासाठी मी डबा देतो. अगं ते काका आहेत ना, त्यांचे नोकर, ते सुट्टी दिली ना तू त्या काकूला, त्यामुळे ते पण काकूसोबत गावी निघून गेले. आणि मग ते खालचे म्हणाले की, तुम्ही का त्या नोकरला सुट्टी दिली तुमच्या? माझा पण नोकर निघून गेला, मग आता मला जेवण आणून द्या, म्हणून नेऊन देतो आई. आणि कोणाला पण जेवण देणं आई चांगलं असतं ना, मी चुकलो का? आणि राणी थोडी हसली आणि म्हणाली, तू नाही चुकला, पण ज्यानं तुला हे सगळं सांगितलं ना तो चुकलाय. सरळ सरळ सांगायचं ना की माझ्या जेवणाची सोय करा. लहान मुलांना असं का म्हणायचं? मी काही म्हणाले नसते. आता त्यांनी तुला मी इथे नसताना काळजी घेतली तर दिला डबा, म्हणून काय बिघडलं? आणि देते हा डब्बा, असं राणी पण म्हणाली. तसा राणा हसला आणि म्हणाला, आई थँक्यू, मग मी विचारून येऊ का आज त्यांना कुठली भाजी हवी? आणि राणी हसून म्हणाली, अच्छा, म्हणजे याआधीसुद्धा ते सांगायचे तीच भाजी तू माझ्याकडून घेऊन जायचं का? राणा हसून म्हणाला, हो, आणि पळत पळत गेला. रोहित आला का बघितलं तर तो आला होता आणि कुठली भाजी खायची या संध्याकाळी असं त्यानं विचारलं. रोहितने पण सांगितलं की ही भाजी हवी आणि तो लगेच राणीला जाऊन सांगितलं आणि वरून पळत चेस घेऊन आला रोहितसोबत खेळायला. आणि जेवण तयार झालं की जेवण घेऊन खाली यायचा आणि इतरांना घासही टाकून न खाणारी राणी आता 2 टायमाचं रोहितचं जेवणही बनवायला लागली, त्याचा नोकर येईपर्यंत. आणि आता त्या दोघांमध्ये होणारं भांडणही थांबलं होतं. त्याचा नोकर, तिची नोकर आणि राणावरून होणारं भांडण सुद्धा नसायचं, शांतता असायची. मग आता राणीसुद्धा ऑफिसला जायला आली, तिची नोकरही आली आणि त्याचाही नोकर आला. राणा रोहितकडून चेसमधले आणखीन डावपेच शिकायचा. आणि आज राणीनं तिची बाल्कनी उघडी ठेवली होती आणि तिच्याच खाली रोहितची बेडरूम होती. रोहितच्या खोकण्याचा आवाज आला, तो झोपलाच नव्हता. आणि राणीनं राणाला विचारलं, ते आजारी आहेत का? किती खोकतात, सलग 2 दिवस झाले खोकल्याचा आवाज आहे. राणा म्हणाला, हो ना, हॉस्पिटलमध्ये जाऊन आले तरीही खोकतात. आणि झोपलेली राणी आता उठली. राणीनं राणाजवळ एक काढा बनवून दिला आणि म्हणाली, जा आणि त्यांना दे, म्हणजे बरं वाटेल. मग राणी आता खाली जिण्यापर्यंत अर्ध्या जिण्यात येऊन थांबली. राणानं रोहितचा दरवाजा वाजवला. रोहितनं त्याला आत घेतला आणि राणा म्हणाला, आईनं हा काढा दिला आहे, तो प्या आणि तुम्हाला बरं वाटेल. आणि रोहित म्हणाला, काय, इतक्या रात्री माझ्यासाठी तुझ्या आईनं काढा केला? आणि राणा म्हणाला, हो, आता थंड व्हायच्या आत तो प्या. मग रोहितने तो काढा प्यायला आणि त्याला बरं वाटलं. आणि रोहितला वाटायचं, खरंच बाई चांगली आहे, आपण उगीच तिच्याविषयी गैरसमज करून घेतला. अरे तर का रे आणि अहो तर का हो, असं करणारे आहे बहुतेक ती. चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट, अशी तर दुनियेची रीतच आहे, मग तिला का दोष द्यायचा? आणि आता रोहित झोपला आणि त्याला छान झोप लागली. 15 मिनिटे झाली त्याच्या खोकल्याचा आवाज आला नाही आणि ते बघून राणीही समाधानानं झोपली. आता दुसऱ्या दिवशी रोहितला आराम पडला. सकाळी नोकर आला आणि म्हणाला, अरे वा साहेब, तुम्ही एकदम टकाटक झालेले दिसता. आणि रोहित म्हणाला, अरे तुझ्या बायकोच्या मॅडमने काढा दिला होता रात्री. आणि आता ती नोकरही म्हणाली, आमच्या मॅडम चांगल्याच आहेत हो, पण बघण्याचा दृष्टिकोन चांगला हवा ना, दृष्टिकोन बदलला की आपोआप सृष्टी बदललेली दिसते, असं म्हणून ती फणकऱ्यानं गेली. आणि नोकरला रोहित म्हणाला, आता हिला काय झालं? आणि नोकर हसून म्हणाला, बहुतेक तिच्यातला तिखटपणा हिच्यात उतरला, तिच्यात कामाला गेल्यापासून माझी बायकोसुद्धा फारच रगेलपणा करायला लागली साहेब. आणि रोहित नुसता हसला. राणीच्या काढ्यानं त्याला शांत आणि छान झोप लागली आणि सकाळी उठून टकाटक बरा झाला आणि त्याला मस्त वाटलं. आणि त्यानं तिचे मनोमन आभारही मानले आणि तिला थँक्यू म्हणण्यासाठी काय करावं असा विचार त्याच्या डोक्यात आला. एखादी साडी गिफ्ट करावी का? काय द्यावं? पण नाही,
रोहित कुमार असलं काही करणार नव्हते एका परक्या बाईसाठी. आणि त्यानं राणालाच विचारलं की तुझ्या आईला मला थँक्यू म्हणायचं आहे तर मी काय करू, काय गिफ्ट देऊ. आणि राणा म्हणाला, माझी आई असलं काही घेत पण नाही. एखाद्यासाठी काही केलं ना तर तिचं कर्तव्य समजते आणि त्याच्याबद्दल ती गिफ्ट नाही घेणार. तिला फक्त चांगलं थँक्यू म्हणा. आणि रोहित म्हणाला, पण कुठं म्हणू, कसं म्हणू. राणा म्हणाला, चिठ्ठी पाठवा ना, ते पण गॅलरीतून. नाहीतर तुम्ही गॅलरीतूनच एकमेकांशी जास्त बोलता की. ती वर तुम्ही खाली. रोहित म्हणाला, अरे पण असं कसं, तुझे विमान गुरुत्वाकर्षणानं खाली येतात तर माझं थँक्यू कसं वर जाईल. आणि हुशार राणा म्हणाला, थांबा. आणि पळत पळत गेला, फुगा घेऊन आला, एक दोरा घेऊन आला, फुगा फुगवला, त्यावर थँक्यू लिहिलं, एक स्माइली काढली आणि त्या दोऱ्याला फुगा बांधून रोहितला म्हणाला, आता वर सोडा गॅलरीतून. मग रोहितनं सुद्धा आता बालिशपणा करत राणासोबत छोटंसं बाळ होऊन तो फुग्याचा दोरा हातात पकडला आणि बसला गॅलरीत. आणि फुगा हवेनं वर वर राणीच्या तिथं गेला नेमका. आणि राणी गॅलरी उघडी ठेवून बेडवर बसली होती आणि ती तर घाबरलीच हा फुगा कुठून आला म्हणून. आणि बघते तर हा फुगा थँक्यूचा. आणि अरे देवा, राणीनं मारला डोक्यावर हात आणि म्हणाली, या आमदारांना पण असलं काय काय सुचायला लागलं का. असं म्हणून राणीनं त्या फुग्याच्या डोक्यात एक टपली मारली. आणि आज का कुणास ठाऊक राणीच्या तोंडातून अचानक गेलं बुद्ध रोहित कुमार. आणि ती पुन्हा थांबली, कारण तिला तर बुद्धू आमदार म्हणायचं होतं. आणि रोहित कुमार कसं तोंडात आलं तिचं तिलाच कळलं नाही आणि तिचे डोळे पुन्हा पाणावले. तिनं त्याचे विचार झटकले आणि पुन्हा तिची कामं करत बसली. इकडं रोहित राणाला म्हणाला, राणा तुझ्या आईनं हे बघितलं असेल का रे. राणा म्हणाला, बघितलं असेल पण ती बोलत नाही. रोहित म्हणाला, पण मी हे कुठपर्यंत बोलत बसू, पकडून बसू. तो म्हणाला, डोंट वरी फ्रेंड, मी आहे ना, मी हा फुगा घेऊन जातो. असं म्हणून शेवटी राणानं तो फुगा वर घेऊन गेला, राणीच्या तोंडापुढं पकडला. आणि राणी खूप हसली आणि म्हणाली, काय रे चाललंय तुझं आणि त्यांचं, बघितलंय ते मी, आणि थँक्यू म्हणायची काही गरज नाही असं सांग त्यांना. आता राणासुद्धा पळतच खाली गेला. आता त्याचं काम तर मैंने प्यार किया मधल्या कबूतरसारखं झालं होतं. कबूतर जा जा जा, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे. आणि रोहितला म्हणाला, फ्रेंड तुमचं थँक्यू ॲक्सेप्टेड आहे. आणि राणासुद्धा हसला. इतक्यात त्याला आता पुन्हा जानकीचा फोन आला. ती म्हणाली, रोहित अरे येतोस का घरी. रोहित म्हणाला, नाही, कारण त्याला आता राणाला सोडून जाऊ वाटत नव्हतं. जानकी म्हणाली, मग राणाशी तरी बोलू देतोस का. रोहित म्हणाला, बोल ना, अगं तो इथेच आहे. आता राणासुद्धा घरात सगळ्यांशी बोलायला लागला. आणि असेच त्यांचे छान दिवस सुरू होते. आणि खालचा पक्ष आणि वरचा पक्ष दोघांमध्ये समोरासमोर बसून युती झाली नसली तरी छुपी युती मात्र झाली होती. मग आता राणीच्या सोसायटीत गणपतीचं मंदिर होतं आणि चतुर्थी दिवशी तिथं आरती व्हायची. नेमका रविवार होता आणि राणीनं मोदकांची जबाबदारी उचलली होती, कारण राणी घरीच होती. तिने उकडीचे छान छान मोदक बनवले आणि संध्याकाळच्या आरतीसाठी राणी पुढे गेली. राणी आणि राणानं आरती घेतली आणि नेमका रोहित निघाला होता तिथून. इतक्यात सोसायटीचे सेक्रेटरी त्याला जाताना बघून म्हणाले, अहो थांबा, आपल्या सोसायटीतला गणपती आहे, तुम्ही तर इथे जास्त दिसतच नाही. आरती होतच आलेली आहे तर प्रसाद घेऊन जा, आरती घेऊन जा. अशी आरतीला पाड देऊ नका. आणि नाईलाजानं रोहित तिथेच थांबला, कारण त्यालाही थोडासा वेळ होता. आणि तो घड्याळात बघून थांबला. आणि आरती राणा म्हणत होता हे रोहितनं ओळखलं त्याच्या आवाजावरून. आणि तो गालात हसला. आणि दुसरा आवाज राणीचाही त्यात मिसळत होता. आणि तो आवाज ऐकून रोहितला वाटलं, हा आवाज ओळखीचा का वाटतोय. त्यानं टाचा उचलून बघण्याचा प्रयत्न केला तर एक बाई होती. तिच्या शेजारी एक छोटा मुलगा म्हणजे राणा होते आणि त्यांची पाठ होती रोहितकडे. मग आरती संपली. राणी सगळ्यांना आरती देत होती आणि राणा सगळ्यांना मोदक वाटत होता. आज राणीनं खास मोदक केले होते आणि एक एक माणूस बाजूला जात होतं आरती आणि मोदक घेऊन. आणि रोहित सगळ्यात मागे उभ्या होता. त्याचवेळी त्याला कुणीतरी खांद्यावर टॅप केलं. त्यानं मागं बघितलं आणि रोहित त्याच्यासोबत निघूनच गेला. आणि राणी त्याला जाताना बघत होती की, राणाही बघत होता की. आणि राणी म्हणाली, काय माणूस आहे, आरती न घेताच गेला. असं आरतीला पाठ दाखवून कोण जातं, बिनडोक कुठला. पुन्हा तिनं जीभ चावली. देवाची आरती हातात होती आणि आपण शिवी दिली म्हणून. आणि तिने आता गेलाय ना, तर अशीच त्याच्या दिशेनं म्हणजे पाठमोऱ्या रोहितच्या दिशेनं तिनं तिच्या हातानं आरती दिली. आणि राणाच्या डोक्यावरून तो हात फिरवला आरतीचा. राणानं सुद्धा मोदक देण्यासाठी हातात घेतला होता आणि तो म्हणाला, आई
त्यांच्या वाटणीची आरती तू मला दिलीस असं असं करून, मग त्यांच्या वाटणीचा मोदकाचं काय करू? आणि राणीनं तो घेतला आणि त्याच्या तोंडात घालत म्हणाली, हे काय, तूच खा, मला माहीत होतं तू मोदकसाठीच असं म्हणतोय. आणि राणा हसला आणि मोदक खायला लागला. आणि बाप्पाच्या वाटणीची आरतीसुद्धा त्याचीच आणि मोदकही बापाच्या वाटणीचा त्याचाच. मग आता पुन्हा रोहित राणाला महागडे गिफ्ट द्यायचा. आणि राणी म्हणाली, राणाच्या स्कूलमध्ये जाऊन हा कोण माणूस आहे जो त्याला गिफ्ट देतो ही चौकशी करायची तर राहिलीच की. पण आता राणीलाही वेळ भेटत नव्हता. दिवसभर तिचं ऑफिस असायचं आणि ज्या दिवशी तिला सुट्टी त्या दिवशी नेमकी राणालाही शाळेला सुट्टी असायची. तरीही राणी वेळात वेळ काढून अनुष्काकडे जायची बरं का. तिचं शेड्यूल खूप पॅक होतं तरी. आणि अनुष्काची चौकशी करायची, तिला डबे पाठवायची. खूप झटायची राणी, ज्यांना आपलं मानलंय त्यांच्यासाठी. आणि आता एक दिवशी संडे होता. राणी राणा मार्केटमध्ये निघाले. राणीनं तिला लागणारं सगळं साहित्य घेतलं राणाला आणि त्या सगळ्या साहित्याला एका रिक्षामध्ये बसवलं. तीही बसलीच होती आणि घरी निघाली. मग रस्त्यातच भाजी मार्केट लागलं आणि ती राणाला रिक्षा थांबवून म्हणाली, राणा तू इथेच बस, मी भाज्या घेऊन येते. आणि राणा म्हणाला ओके. आणि राणा रिक्षातच बसला. त्याचवेळी रोहितसुद्धा तिथूनच निघाला होता. त्याला रिक्षात बसलेला एकटा राणा दिसला आणि हा इथे काय करतोय म्हणून त्यानं गाडी थांबवली. आणि त्याला अंदाज आला की नक्कीच त्याची आई भाजी घ्यायला गेली असेल. आणि एकट्या मुलाला रिक्षात बसवला. आणि या बाईमध्ये किती अल्लडपणा आहे. एकट्या मुलाला रिक्षात कोण बसवेल का? त्या रिक्षावाल्यानं असंच त्याला किडनॅप करून नेला तर, असं रोहितला वाटलं. आणि त्याला पळवला तर, बाई चांगली आहे पण बिंडोक त्याहून जास्त आहे असं रोहितला वाटलं. आणि रोहितही आता तिथेच गाडी थांबवून राणाजवळ थांबला. थोड्याशा गप्पा मारल्या. आणि राणाला रोहित म्हणाला, तुझी आई कुठे गेली? राणा म्हणाला, भाजी घ्यायला गेली. आणि फ्रेंड, तुम्हाला कोणती भाजी खायची? आता रोहित हसला आणि म्हणाला, भरलेली वांगी. अजूनही त्या दोघांच्या फ्रेंडशिपविषयी राणीला कळलं नव्हतं बरं का. फक्त राणाला त्याची ओढ आहे इतकं कळलं होतं. शाळेत भेटणारा फ्रेंड आपल्या खालीच राहतो हे राणीला माहीत नव्हतं. आणि आता राणी येईपर्यंत राणा आणि रोहित गप्पा मारत होते. आणि आता त्याच वेळी राणी तिकडून भाज्या घेऊन आली. आणि कोणीतरी राणासोबत गप्पा मारतं हे तिनं बघितलं. ती आणखीन थोडीशी जवळ आली आणि तिनं जे दृश्य बघितलं ते बघून राणी फार फार शॉक झाली. आणि तिच्या हातापायातलं अवसान गळालं. अचानक तिच्या घशाला कोरड पडली आणि ती खूप खूप घाबरली. कारण ती राणाशी गप्पा मारणाऱ्या रोहितला स्पष्ट बघत होती. आणि राणी प्रचंड घाबरली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यात थोडंसं पाणीही आलं. कारण इतक्या दिवसातून नाही तर वर्षातून त्याला बघितल्यानंतर तिची काय अवस्था होणार होती. आणि ज्यांच्यापासून मी लपून राहते ते चक्क आज इतक्या जवळ, तेही राणाशी बोलतायत. आणि राणासुद्धा त्यांच्याशी हसून बोलत होता. राणी घाबरली आणि रोहित त्याला म्हणाला, काय रे, कधी यायची आई, म्हणजे मी जायला रिकामा. आणि त्याच्याच पाठीमागं काही अंतरावर स्तब्ध सुन्न होऊन उभा राहिलेल्या राणीकडे बघून राणा म्हणाला, ते काय, तुमच्या मागच तर माझी आई उभा आहे. आता रोहित नाही पाठीमागं बघितलं. तशी राणी फार फार चालाकी करत बाजूला सरकली आणि लपून बसली. आणि रोहितला कोणीच दिसलं नाही. आणि आता राणी लपून बसली कारण राणा माझा मुलगा आहे हे त्याला कळता कामा नये असं तिला वाटलं. नाहीतर तो आम्हा सगळ्यांना मारून टाकेल. पोटातच त्याला मारायला त्यानं माणसं पाठवली होती. मग आता तर तो काय करेल? राणाला माझ्यापासून हिसकावून घेईल म्हणून राणीला प्रचंड भीती वाटली आणि ती लपून बसली. आणि शेवटी उभा राहून राहून रोहित कंटाळला आणि मला अर्जंट मीटिंग आहे, मी निघालो. आणि रिक्षावाल्याला रोहित म्हणाला, हे बघ, या मुलाची आई येईपर्यंत इथेच थांब, मी या मुलाला ओळखतो आणि मी आमदार आहे. रिक्षावाला म्हणाला, हो साहेब, मी तुम्हालाही ओळखतो, याची आईसुद्धा चांगलीच ओळखीची आहे की माझ्या, मी नेहमीचा रिक्षावाला आहे. रोहितने पुन्हा एकदा त्याच्या आसपास सगळीकडे बघितलं आणि म्हणाला, अख्खं मार्केट खरेदी करते काय ही बाई, बहुतेक आज अख्ख्या सोसायटीला जेवण असणार, असं म्हणून गाडीत बसला आणि हसून निघून गेला. तशी घाबरलेली राणी पटकन राणाकडे आली, पटकन रिक्षात बसली आणि रिक्षावाल्याला म्हणाली, दादा पटकन चला आणि थेट घरी चला. ती गडबडीतच मग रिक्षातून खाली उतरली, राणाला घेऊन घरात गेली.
पटकन दरवाजाही लावला. आणि आज आई अशी का करते, इतकी घाबरल्यासारखी का करते? रोज वरती येताना कोणाला ना कोणाला बोलत बोलत यायची. आज कोणाशीही न बोलता थेट घरात येऊन बसली. आणि ती अशी का करते याचं उत्तर राणाला कळेना. राणाला आता खूप टेन्शन आलं होतं. तिला रोहित दिसला की त्याची आठवण काढायची ती, पण आता तो इथे तिला दिसला आणि राणाशी बोलताना दिसला. तिने त्याची भीतीच घेतली. राणाच्याने त्याची ओळख कशी हा एक प्रश्न तिला पडला होता. तिचं जेवण बनवण्यात सुद्धा लक्ष नव्हतं. राणा म्हणाला, आई तू वांगी आणलीस ना, आज भरलेली वांगी कर, मला खायची आहेत. आणि राणी म्हणाली, राणा आज तू मार्केटमध्ये कोणाशी बोलत होता, असं तिनं सहजच विचारलं, त्याला काही कळू नये म्हणून. आणि आता राणासुद्धा बंडलबाज होता. आईने बघितले की काय आपल्या फ्रेंडसोबत बोलताना, आणि म्हणून तो मला, काय नाही आई, ते सहजच बोलत होते, त्यांची आणि माझी विशेष अशी ओळख नाही, पहिल्यांदाच भेटलो आम्ही, पण आई भरली वांगी कर बरं का. आणि राणीच्या डोक्यात आता तेच होतं. ती पुन्हा राणाला म्हणाली, असं का? पण राणा, पुन्हा जर ती व्यक्ती भेटली ना, तर जास्त ओळख देऊ नको आणि स्वतःचं खरं खरं नाव सांगू नकोस. तू नाही ना कोणाला सांगितलं अनोळखी व्यक्तीला तुझं नाव? राणा म्हणाला, नाही आई, मी कोणालाही नाही सांगितलं. आणि राणासुद्धा रोहितची ओळख लपवून बसला. आणि आता इतक्या मोठ्या मुंबईत एवढं तर होऊच शकतं ना. आणि राणा असं म्हणाला की तो पहिल्यांदाच भेटला आहे, त्यामुळे राणी रिलॅक्स झाली. आणि बहुतेक रोहित राणाशी नाही भेटणार नंतर, तो केवळ योगायोग असावा असं तिला वाटलं. मग राणीनं भरलेलं वांगं केलं. ते सुद्धा रोहितचा चेहरा आठवतच त्याला तर चिकन खूप आवडायचं असं तिला आठवलं. आणि ते मुंबईतून घरी गेले असतील, इथे कशाला राहतोय असं तिला वाटलं. आणि राणा म्हणाला, आई झाली का ग भरल्या वांग्याची भाजी, मला खाली नेऊन द्यायची आहे. आणि आता राणीला क्लिक झालं की अरे वा, आपल्या खाली राहतात ते पण आमदारच आहेत की. जर कधी रोहित कुमार आलेच आपल्यावर दादागिरी करायला आणि आपल्याला त्रास दिला, तर या आमदारांशी ओळख असलेली बरी, म्हणून या आमदारांशी जवळीक साधलेली बरी, असं म्हणून राणीनं मस्तपैकी भरलेली वांगी राणाजवळ दिली आणि म्हणाली, जा देऊन ये. आणि आता एका आमदाराला शह देण्यासाठी ती दुसऱ्या आमदाराचा वापर करणार होती बहुतेक, असं प्लॅनिंग वेड्या राणीच्या डोक्यात होतं. पण दोन्ही आमदार एकच आहे हे तिला माहीत नव्हतं. आणि तीच राणाला म्हणाली, राणा ते खालचे आहेत ना, त्यांच्याशी थोडीशी ओळख वाढव बरं का, ते कधी पण आपल्याला उपयोगी ठरतील. आणि राणा खुश होत म्हणाला, हो आई, आणि आई नेक्स्ट टाईम चिकन बनवशील का? आणि राणी हसूनच म्हणाली, हो. आता राणासुद्धा बहादर होता आणि रोहित कुमार यांची खाण्यापिण्याची मज्जा सुरू होती. नाश्ता काय, लंच काय, डिनर काय, एन्जॉय सुरू होता. मग आता 8-15 दिवस असेच गेले आणि पुन्हा रोहित कुठे दिसतोय का ते राणीनं बघितलं बरं का, पण तो कुठंच दिसला नाही आणि ती रिलॅक्स झाली. मग आता राणीची परीक्षा होती. परीक्षा थोडीशी ऑड साईडला होती, खूप लांब सेंटर आलं होतं. आणि ती मनोजला म्हणाली, माझ्यासोबत येशील का? राणाला अनुष्काकडे ठेवूया आणि तुला माझ्यासोबत यावं लागेल, कारण येताना रात्र होईल, मग मी एकटी कशी येऊ? मनोज म्हणाला, ठीक आहे, चल मी तुला घ्यायला येतोय. मग आता राणा आधी गाडीत जाऊन बसला. अनुष्काकडे जायचं म्हणून तो खुश होता. आणि राणीनं सुद्धा एक छान ड्रेस घातला होता. एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात ब्रेसलेट, केसांची एक पोनीटेल बांधली होती आणि सुळसुळीत केस मागे सोडले होते. छोटीशी टिकली लावली होती, गळ्यात शॉर्ट मंगळसूत्र, आणि मस्त दिसत होती राणी. आणि ती जशी पळत पळत आली तसं मनोजनं तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि तिला सॅल्यूट मारून हसून म्हणाला, भावी इन्कम टॅक्स ऑफिसर आतमध्ये बसा. तशी ती हसली आणि म्हणाली, मनोज मी आत्ता कुठे परीक्षेला निघाले? आणि मनोज म्हणाला, हो, जिथे तू परीक्षा दिली तिथेच तू यशस्वी झाली, मला माझ्या फ्रेंडवर विश्वास आहे. आणि राणी आता राणीनं गाल ओढला, हसली आणि आतमध्ये बसली. राणाला दोघांमध्ये घेतला, मनोजही आतमध्ये बसला आणि त्यांची गाडी निघून गेली. आणि आता हे सगळं मात्र बघितलं होतं त्याच्याच गाडीत बसलेल्या रोहितनं. त्यानं राणीलाही बघितलं, मनोजलाही बघितलं, पण राणाला बघितलं नव्हतं. आणि त्या दोघांचं ते वागणं, तिनं त्याचा गाल पकडणं, हे बघून त्याला आजही तिचा तितकाच राग आला.
आणि नक्कीच या दोघांनी लग्न केलेलं आहे, कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. आणि गाडी वळल्यावर मात्र एका छोट्या मुलाचं डोकंही गाडीत दिसलं होतं. याचाच अर्थ तो यांचाच मुलगा असावा असं रोहितला वाटलं. आणि ती इथेच राहते का या सोसायटीमध्ये? मग मला कधीच कशी दिसली नाही? आणि आत्ता दिसली आणि नेमकी मनस सोबत दिसली. आणि तिनं नक्कीच त्याच्यासोबत इकडे पळून येऊन संसार थाटलाय असा त्याचाही गैरसमज झाला. आणि रोहितच्या जखमेवरची खपली पुन्हा एकदा निघली आणि तो राणीचा फार तिरस्कार करायला लागला पुन्हा एकदा. मग आता रोहित आणि राणीनं तर एकमेकांना बघितले, पण अजून त्यांचा आमनासामना झालेला नाही. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या उजेडात येणार आहेत. मग आता काय होईल पुढे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.